मित्रांनो, इतक्या लांबनं आपण सगळेजण आला त्याबद्दल मी विशेषतः बीडकरांचं, जालना, वाशिम, पालघर, जळगाव या सगळ्याच भागातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये चढ उतार येत असतात, वेगवेगळ्या घटना घडत असतात। एकंदरीतच काम करत असताना मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो। शेवटी सगळ्या समाजामध्ये जातीय सलोखा असला पाहिजे, एकमेकाच्या बद्दल आकर्ष, द्वेष कधी महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असा इतिहास आहे आणि तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना माहिती पण आहे। आपला राज्य एक पुरोगामी विचारांचं राज्य आहे। आज या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत। मधल्या काळामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा माझ्या बळीराजाला उभं करत असताना, बळीराजाला सावरत असताना, बळीराजाला आधार देत असताना त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 32,000 कोटीचा पॅकेज दिलं। दिवाळीनंतर पण पाऊस पडला। पहिल्यांदा मित्रांनो मे महिन्यात पाऊस सुरू झालेला आहे, तो आतापर्यंत चालू होता असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे, पहिल्यांदा घडलेलं आहे। इथं मगाशी चंद्रकांत ठाकरे पण आहे, मी मगाशी त्याचं नाव घ्यायचं राहिलो, अनेक सहकारी सगळ्यांचेच मी उल्लेख करू इच्छितो। पण 6 महिने कधी पाऊस पडलेला बीडकरांनी बघितला नाही, जालनाकरांनी, जळगावकरांनी, वाशिमकरांनी, पालघरकरांनी, महाराष्ट्राने बघितला नाही। मी पण अनेक वर्ष, मी तर 35 वर्ष झाली समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता, आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली मला कामाची संधी मिळाली आणि तेव्हापासून मी आजपर्यंत काम करत आलो। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, मी कामाचा माणूस आहे, मला चुकीचं खपत नाही, मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे। परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं, ह्याचाही अनुभव आपण घेतला। त्या खोलात मी जास्त जात नाही, मी माझी भूमिका 3 वेळेला स्पष्ट केलेली आहे। चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध, पाणी का पाणी येईल, कुणाचं खरं कुणाचं खोटं, या सगळ्या गोष्टी येतील।